प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन केजला रवाना. कराडला केज कोर्टात हजर करणार. रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडून मान्य. अखेर वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण. 20 दिवसांपासून वाल्मिक कराड होता फरार. न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं व्हिडिओ केला सोशल मीडियात व्हायरल. मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. गुंडांचं राज्य चालू देणार नाही. हत्येतील फरार आरोपींना सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेला होता. कराड समर्थकांची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती. वाल्मिक कराड शरण आले, मग सीआयडी काय करतंय? संतोष देशमुख यांच्या मुलीचा सवाल. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची केली आग्रही मागणी. जर वाल्मिक कराडचा सहभाग नव्हता तर इतके दिवस तो का समोर आला नाही? संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा सवाल. मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर अवैध धंद्याचे पैसे कुठे जातात याची चौकशी करण्याची केली मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. सर्व आरोपींची अंडर ट्रायल घेत मोक्का अंतर्गत कारवाई करा. मनोज जरांगे यांची मागणी.